आज आपल्यासोबत आहेत प्लेयर ऑफ द मॅच प्रियांका घोडके. कॉंग्रॅच्युलेशन्स, आज प्लेयर ऑफ द मॅच मिळालं रायगड रॉयल्ससोबत. शेवटचा सामना होता, रिझल्ट तुमच्या साईडला नाही गेला, पण आज बॉलिंगबद्दल सांग थोडं. काय विकेटमधनं खूपच छान बॉलिंग टाकत होतेस. बॉलिंग आज सर्वात पहिले म्हणजे विकेटवर थोडासा टर्निंग ट्रॅक होता आणि मला असं वाटतं की एका साईडला जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला ऑफकोर्स विकेट मिळणार आहे. आणि जेव्हा डॉट डॉट किंवा स्टिक टू द बेसिक्स थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल, तर तुम्हाला विकेट मिळण्याचे चान्सेस जास्त वाढतात. आज 3 ओव्हर एका पाठोपाठ एक टाकले आणि 1 ओव्हर शेवटची टाकली, ह्याच्या मागचं काही कारण होतं? नाही, असं काही कारण नव्हतं, पण मला असं वाटतं की एक ओव्हर ठेवलेली जी डेथ ओव्हर्समध्ये टाकायची होती, तर एक सिम्पल रिझन होतं. आणि पॉवर प्लेमध्ये जेव्हा तुम्ही ऑलमोस्ट 50 रन दिल्या होत्या, किरण नवगिरेंनी खूप अटॅकिंग इंटेंट दाखवला होता, त्यावेळेस वाटलं होतं की तुम्ही एवढ्या लो टोटलवरती त्यांना रेस्ट्रिक्ट कराल? आम्हाला फक्त एकच विकेट घ्यायची होती, ती म्हणजे किरणची. आणि आम्हाला माहित होतं की जेव्हा आम्ही किरणची विकेट घेईल तेव्हा आम्ही पूर्ण गेममध्ये रिटर्न येणार, तर ती विकेट सर्वात महत्त्वाची होती. स्मृती मंदना आणि गौतमी नाईक या 2 कॅप्टन्स तुमच्या होत्या मागच्या मॅचेसमध्ये. तर त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये किती फरक आहे ह्याबद्दल सांग थोडं. स्मृती मंदानाची कॅप्टन्सी झालंय म्हटलं तर थोडंसं एक इंटरनॅशनल टच मिळतो त्या गोष्टीला. आणि गौतमीला माहित होतं की आपल्या मुली कशा आहे, सगळ्या गोष्टी, फील्ड पोझिशन किंवा एक म्हणायचं झालं तर एक लोकल गोष्टी गौतमीला माहीत होत्या, तर हा थोडासा एक फरक होता. आणि हे आता WMPL तुमच्यासाठी आज संपलेलं आहे, पण ऑफ द फील्ड एखादी आठवण जी तुझ्यासोबत कायम राहणार आहे? हे ऑफ द फील्ड म्हणण्यापेक्षा ऑन द फील्ड सर्वात महत्त्वाची ही जे 5 विकेट होते शेवटची, ती माझी सर्वात मोठी आठवण राहील या ठिकाणी.